बघा इकडं कसं एकदम भारी वाटते आणि डोंगर बघा कसं स्वर्गाची फिलिंग येते. ते गाव आहे सह्याद्री विल्ला आणि बघा नदी जाते साईडने, किती भारी नदी आहे. बघा कसं वाटते डोंगर, एक नंबर. बघा स्वर्गच आहे एक प्रकारचा. बघा नमस्कार मित्रांनो, आता मी आता कर्जतच्या जंगलात आलेलो आहे आणि बघा इकडचं वातावरण. इथं आपण नाश्ता केलेला आहे. एकदम मस्त पाऊस चालू झाला, एकदम थंड 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 वाटतं आणि बघा कसं पाऊस पडतो. भाडं तर नाही मिळालं, आता मिळालं पण फेक भाडे भरपूर आले. त्याच्यापेक्षा आपण पनवेलला गेलेलं चांगलं. मैं कल से पूना का आउट स्टेशन लेके आया हूँ और अभी मेरे को अभी तक 12 बज गए हैं, लेकिन अभी तक एक भी भाड़ा नहीं मिला है मुंबई का. भरपूर वेळानंतर एक भाडं भेटलं आपल्याला आणि बघा आता कसं मस्त वातावरण आहे एकदम. मुंबईचं भाडं होतं, एअरपोर्टला सोडायचं होतं आणि कस्टमर चांगला होता. कस्टमरला बोललो थोडं शूटिंग करा आपल्याला. त्याने आपलं शूटिंग केली. बघा किती मस्त धुवा निघते. धुवा म्हणण्यापेक्षा आपण याला स्वर्गच म्हणा एक प्रकारचा. लोणावळा घाटामधलं दृश्य आहे आणि एकदम मस्त दाखवते. पण इकडं थोडं गाडी सांभाळून झालं होतं, चालवावं लागते कारण इकडं 60ची लिमिट आहे घाटामध्ये. आणि मग कस्टमरला बोललो मी की तुम्ही थोडंसं शूटिंग घ्या, थोडंसं मला व्हिडिओ बनवायचा आहे. मग त्याच्यानंतर त्यांनी थोडं शूटिंग केली आणि बघा असं धुका पडलेला होता. मस्त मस्त असं वाटत होतं की ढगामधून चाललो का काय मी. आणि बघा ना किती भारी दिसते, तुम्हीच बघा. पाऊस पडत होता थोडा रिमझिम रिमझिम आणि ट्रॅफिक नव्हतं जाण्यासाठी मुंबईच्या साईडला. पण पुण्याला जायला ट्रॅफिक होतं थोडंफार घाटामध्ये, कारण उतार असल्यामुळं गाडी चांगलीच स्पीडला होती. आणि समोर बघा इकडे कॅमेरा लावलेला आहे. 60ची स्पीड पाहिजे कमीत कमी. इथं मग आपण थोडी स्पीड कमी केलेली आहे, कारण गेल्या वेळेस मला 2000चा फाईन पडला. त्याच्यामुळे थोडंसं काळजीपूर्वक गाडी चालवतो मी घाटामध्ये. गाडी चालवायला खूप मजा येत होती. पण कस्टमरला एअरपोर्टला जायचं होतं. कस्टमर बोलत होता की चला जरा लवकर चला. तसं भाडं होतं 1600 रुपयाचं, कारण मी कालपासून तिकडे थांबून होतो ना, त्याच्यामुळं मला काय ना काहीतरी भाडं पाहिजे होतं. त्याच्यामुळं मी म्हटलं घेतो चला. मग 1600 रुपयाचं भाडं होतं एअरपोर्टला सोडायचं. जाता जाता कस्टमरने चाय पाजवला थोडा आणि निघाले मग आम्ही मस्त घाटात.